हाय हॅलो फॅमिली, श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. तर माझं बाळ बघा इकडे काय करतो. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झाली आणि माझं बाळ ना माझं खरंच खूप काळजी आणि प्रेम करतो बरं का. माझ्यावरती खूप सारं जीव लावतो. आज दिवसभरामध्ये ना मला खूप सारं काम होतं. काम काय होतं आता मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण जास्त होतं इतकंच सांगेल तुम्हाला. आणि त्यानंतर मी जेवणसुद्धा केलेलं नव्हतं, कारण आज इच्छा पण होत नव्हती जेवणाची. माझ्या बाळाला मी अगोदर जेवण वगैरे दिलं. त्याचं जेवण झाल्यानंतर मी माझ्या कामाला लागली आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर ते बोलला की मम्मा तू जेवण केलेलं नाही आहे ना. तर हो बाळा, मी जेवण केलेलं नाही आहे हे मी त्याला सांगितलं. त्याच्यानंतर तो बोलला मम्मा आता तू बस, मी तुला जेवण वाढतो आणि तुझ्यासोबत मी सुद्धा जेवण घेतो. त्यामुळे इथे ताटामध्ये आम्ही घेतलेली होती भाजी आणि रोटी, ते पण साईडला ठेवली होती दोघांसाठी. मग बोलला मम्मा तू तोपर्यंत जेवण चालू कर, मी तुझ्यासाठी इकडं काकडी चिरून घेतो. कारण ते त्यालाही माहिती आहे मला जेवणासोबत काकडी आणि गाजर थोडंसं जास्तच प्रमाणामध्ये आवडतं आणि उन्हाळा असेल तर ताक आवडतं. तर माझ्या बाळाने आज माझ्या दुपारच्या जेवणाची काळजी केलं. त्यानंतर मग माझ्याकडे होतं चीज, स्वीटकॉर्न आणि ब्रेड वगैरे. मग काहीतरी नवीन त्याच्यासाठी पदार्थ ट्राय करावा म्हटलं आणि त्याला द्यावं म्हटलं, कारण त्यानं माझं दुपारी मन जिंकलेलं होतं. त्यानं मला दुपारी खुश केलेलं होतं. तर आत्ता तर माझं काम आहे त्याला खुश करायचं. तर मस्त असं इकडे माझ्याकडे अमूलचं बटर होतं आणि मग आता म्हणलं मला काय करावं, तर आता नवीन काहीतरी ट्राय करावं म्हणून इकडे मी आता बघा काय ट्राय करणार आहे. तर मी नंतर इकडे व्हॉइस ओव्हर केलेला आहे. राजचा खूप सारा गोंधळ होता आणि राजसारखं ओरडत होता लाईक कमेंट शेअर. पण मी त्याला म्हटलं की मी त्यांना प्रेमाने समजावून सांगते, त्याच्यानंतर त्यांनी खूप सारी लाईक आणि कमेंट करतील. तर आता मी इकडे काय ट्राय करते बघा. तर आता तुम्ही म्हणू नका तवा वगैरे हे ते वगैरे असं काही नाही आहे, कारण मी खूप साऱ्या दिवसभराच्या कामामध्ये आणि होते आणि मला हो ॲज इट इज जो कलर आहे ना तो तसाच आवडतो. त्याला घासून कितीही पांढरं गेला परत तो काळाच होणार होता आणि त्याला काळ्याच नावाने ओळखला जातो, कारण तो ॲज इट इज दिसतो. तो रंग काही चेंज करत नाही. असू द्यात, आपण रंगाचा नंतर बोलूयात. तर इकडे म्हणला मम्मा काहीतरी नवीन ट्राय कर, मला खायचं आहे. तर बघा इकडे मी काय ट्राय करते. याचं नाव काही मी तुम्हाला सांगणार नाही आहे, पण तुम्हाला याचं नाव माहिती असेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता बरं का. त्यात काही बंधनच नाही आहे. तर खूप अनलिमिटेड जीव माझं बाळ मला लावतं आणि आईचं हे काम आपल्या बाळापेक्षा जास्त त्याला जीव लावायचं हेच आहे. तर इकडे चाललेला होता राजचा आरडाओरडा आणि धिंगाणा. चीज बटर असं काहीतरी तो बोलत होता. मग काय इकडे मस्त असं प्लेट घेतलं त्याने आणि त्याची स्माईल कायम ठेवणं हे माझं काम आहे. तर थोडीशी इकडे स्माईलसुद्धा मी त्याला काढायला शिकवली आणि त्यांनी स्वतःने इकडे स्माईल काढून घेतली आणि त्यांनी स्वतःने त्याच्यासाठी एक ताट बनवलं आणि माझ्यासाठी ताटसुद्धा ते स्वतःनेच बनवलं. तर त्याला मी नंतर विचारलं की बाळा कसं लागत आहे. तो मम्मा बोलला तुझ्यासारखंच लागत आहे, पण मलाही माहिती नव्हती की मी नेमकी कशी आहे ते. त्याच्यामुळे मी माझ्या बाळालाच विचारलं आणि त्यांनी सांगितलं मम्मा खूप मस्त आहे, गोड आहे आणि खूप छान आहे. मग ते मी कशी आहे त्याला मी परत काही विचारलं नाही, कारण मला त्याच्यामध्येच माझं उत्तर भेटून गेलेलं होतं. तर त्यानंतर इकडे कवर घेतलं मी. बघू शकतो त्याचं काय डिझाईन करणार आहे किंवा कुठे काय यूज करणार आहे तुम्हाला या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की पाहायला भेटेल. त्यामुळे याच्यानंतरचा ब्लॉग आहे तुम्हाला तो कंटिन्यू करायचा आहे. हे माझ्याकडे काही गिफ्ट पेपर आहेत, पण त्याचा मी यूज करणार होती आणि त्याचा मी यूज कशासाठी करणार आहे, काय करणार आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने यूज त्या ठिकाणी गिफ्ट पेपरचा करू शकता. म्हणजे काय वेस्टेज वगैरे जाणार नाही आहेत आणि डस्टबिनमध्ये सुद्धा फेकायची गरज नाही आहे. अशा ठिकाणी मी गिफ्ट पेपरचा वापर करणार आहे. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय फॅमिली.